नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलू नये. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जायकवाडी धरणावरील तरंगता सौर प्रकल्पाच्या विरोधात 10,000 मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन. आता सविस्तर बातम्या. ज्यांनी तुम्हाला समृद्ध केले त्यांच्याच विरोधात बोलता हे कोणालाच पटणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते बाळासाहेबांचे सुपुत्र नसून कुपुत्र आहे. आता यांना हे कोणते कुपुत्र आहे, कोणाचे कुपुत्र आहे त्यांना कळत नाही का काही मुख्यमंत्र्याला? की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला दोन्ही तिन्ही खाते मुबलकपणे देऊन टाकल्याने तुम्ही त्याच्यामध्ये अनेक वेळेस समृद्ध झालात आणि ज्यांनी समृद्ध तुम्हाला केलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलता मग हे जनतेला काय कोणालाच पडणार नाही आणि त्यांनी करू नये असं मला त्या ठिकाणी एक म्हणजे असा सल्ला देतो मी त्यांना. असं तर याच्यानंतर कधी बोलू नये तुम्ही. ज्यांनी मोठे केलं त्यांच्या बाबतीत असं बोलू नये असं मला स्पष्ट म्हणायचं. तुम्ही ठीक आहे, आता व्हा ना, तुम्ही मोठे आता करा. तुम्ही तुमच्या मुलाला करा, अजून काय करा. तुमच्या मुलाच्या बाबतीत आता भारतीय जनता पार्टी उठून उभं राहिलेली आहे. आता त्यांनी अजूनही टीका केली आहे की सोन्याचा चमचा घेऊन नाही ते काही विशेष नाही ते, आणि त्याच्या त्या बोलण्याला काही अर्थ पण नाही. महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील मालमत्ता रेडी रेकनरनुसार कर लावण्याची घोषणा केल्याचा आरोप करीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिष्टमंडळासह प्रशासक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. याविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. वर्तमानपत्रातून सगळ्याच वर्तमानपत्रातून आज बातम्या आल्या, कालही काय आल्या होत्या की रेडी रेकनरप्रमाणे त्या ठिकाणी पूर्णपणे असा निर्णय घेतला यांनी की आम्ही तो टॅक्स वाढवणार आहोत. त्यामुळे नागरिकांचे कालपासून रात्रीपासून सकाळपासून खूप फोन आले. मग आम्ही त्यांची आता भेट घेऊन शिवसेना पक्षातर्फे आम्ही सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा वेळेस पुढे निवडणूक आहे, हे आहे, अजून इथं महापालिका अस्तित्वात नाही आहे, जनरल बॉडी असली पाहिजे, जनरल बॉडीच्या माध्यमातून सगळं केलं पाहिजे, पण तुम्ही लगेच त्या ठिकाणी वाढवता म्हणजे काय? त्यामुळे मी असं नाही बोलत. मला हे वर्तमानपत्राची कटिंग दाखवले मी. म्हटलं ते नाही, ते म्हणे आम्ही बोलतो काय ते छापतात काय? म्हटलं ते तुम्ही पहा. तर म्हणे आता आम्ही त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी प्रेस नोट करायला देईल ते, परंतु असं म्हणून चालणार नाही. शेवटी तुम्ही महापालिका आज जरी लॉसमध्ये असेल तरी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांची परिस्थिती खूप डाऊन आहे. अनेकांचे पगार होत नाही, अनेकांना त्या ठिकाणी भयंकर त्रास आहे आणि तो इतका त्रास आहे की त्याच्यामुळे ते पैसे भरू शकत नाही. तुम्ही अजून जो वाढवून घेतलं तर काय, पण नवीन घरं जे होत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी म्हणे आम्ही हे करू. नवीन घरं होत असताना त्या ठिकाणी जे काही परमिशन तुम्ही देता त्याच वेळेस केलं पाहिजे. पण आज मात्र या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला वाढू देणार नाही. शिवसेना पक्षातर्फे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आमचा कडकडीत विरोध आहे की आता अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं आम्ही खुलासा करतो, आम्ही असं बोललो नाही तसं नाही, पण त्यांचा विचार आहे. हळूच म्हणता मला वाढू द्या, महापालिका स्वीकार झाल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होईल. पैसेच नाही आमच्याकडे, पैसे तरी येतील, पण पैसे येतील म्हणून तुम्ही नागरिकावर असं हे करू शकत नाही. एकतर महानगरपालिकेला त्या ठिकाणी जर आता पाण्यासाठी सुद्धा 822 कोटी रुपये मिळतात, ते सॉफ्ट लोनच्या माध्यमातून मिळतात आणि मग ते टॅक्स कोण म्हणजे सगळेच त्या ठिकाणी तुम्ही असं करता. म्हणजे सरकारतर्फे मागाना पूर्ण किंवा आम्हाला म्हणजे कोणतेही लोन बिन न करता आम्हाला तसे द्या म्हणून. टीव्ही सेंटर चौकात मनपाच्या वतीने बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलातील दुकानदार त्यांच्या दुकानाच्या मागील भागाची तोडफोड करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आपल्या टीव्ही सेंटर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जे महानगरपालिकेने 7 वर्षापासून बांधकाम चालू असलेलं व्यापारी संकुल
काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना 52 दुकानं त्या ठिकाणी वितरित केली, परंतु आज त्या ठिकाणी कोणाचं नियंत्रण नसल्यामुळे बरेचसे व्यापारी त्या व्यापारी संकुलाची पाठवून करत आहे। आज ते काहीतच झाली की एक व्यापारी पाठीमागून दरवाजा पाडून पाठीमागं महानगरपालिकेने बांधलेला 20x30चा हौद म्हणजे कटरच्या साहाय्यानं आणि हातोडीच्या साहाय्यानं पाडतोय। जर असंच जर होत राहिलं तर त्या व्यापारी संकुलाची क्षमता जी आहे तर ती घसरल्या जाईल आणि ते संकुल लवकरच म्हणजे मोडकळीच निघेल असं मला या ठिकाणी वाटतं। आज मी अशी आयुक्तांना विनंती केली की आपलं लक्ष त्या व्यापारी संकुलावर असलं पाहिजे। आम्हाला N9 ते N13पर्यंत एकच क्रीडांगण आहे, ते क्रीडांगण व्यवस्थित करून द्यावं अशी आम्ही आज महापालिकेने आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं मी स्वतः जातीने लक्ष घालून ते करतोय। प्रशासनाने आता सांगितलं आहे की कोण आहे व्यापारी, त्यांनी अधिकाऱ्याला काही सूचना दिल्या, बहुतेक गुन्हा दाखल करा असं त्यांचं असं काहीतरी म्हणलं होतं, कोण व्यापारी असेल त्याचं। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची पुन्हा धडाकेबाज कारवाई करत मध्यरात्री उत्खनन करणाऱ्या आणि रेतीची अवैध वाहतूक करणारे 5 हायवा व 2 JCB जप्त करीत रेती माफियांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मंगळवारी मध्यरात्री उत्खनन करणाऱ्या आणि रेतीची अवैध वाहतूक करणारे 5 हायवा व 2 JCB जप्त करत रेती माफियांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। झोन 1 चे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह 1-2 पोलीस अधिकारी व 5 पोलीस अंमलदार यांनी आता छापा टाकला असता उत्खनन यंत्र जप्त करून दौलताबाद पोलीस ठाण्यात आणले जात आहे। यावेळी एक चालक पळून गेला आहे। एकूण अंदाजे 2,80,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्वतः बगाटे यांनी दिली होती। रात्री दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीची अवैध उत्खनन करणारे 5 हायवा 2 JCB रेतीची उत्खनन करताना छापा मारल्याने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। साधारणतः 9-9:30 वाजेच्या दरम्यान आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की अशा रेतीचं अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक चालू आहे। त्या माहितीच्या आधारे आम्ही आमचे 2 अधिकारी आणि आमचे 4 अंमलदार घेऊन आम्ही रेड करण्यासाठी निघालो। तर आसेगाव आवारामध्ये आम्हाला दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेती उत्खनन करताना आणि वाहतूक करताना टोटल 4 हायवा आणि 2 JCB मिळून आलेले आहेत। एक हायवा त्याचा ड्रायव्हर पळून गेला होता, तर तो आम्ही आणून आता लावत आहोत पोलीस स्टेशनला। साधारणतः टोटल मुद्देमाल जो सीज केलेला आहे आम्ही 2,80,00,000 रुपयाचा मुद्देमाल सीज केलेला आहे आणि यामध्ये आम्ही रेतीचं अजून ते काउंटिंग चालू आहे, तर ते आम्ही लवकरच कळवू आपल्याला। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर।
kind and has helped us so much. And we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जायकवाडी धरणावरील 15,000 एकरातील तरंगता सौर प्रकल्पाच्या विरोधात बुधवारी जायकवाडी धरणावर 10,000 मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले. पोलीस आंदोलकांना रोखतील म्हणून हजारो आंदोलन धरणावर पहाटे व रात्रीपासून जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले होते. जायकवाडी जलाशयातील नियोजित तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे या मागणीसाठी
कहार भोई आणि भिल्ल समाजाचे शेकडो मच्छीमार रात्रीच मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले होते. केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास 23,000हून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती या जलाशयावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना आहे. तसेच या प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले सर्व मासे ऑक्सिजन विना मरण पावतील अशी भीती देखील असल्याने सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. आमदार निलेश लंके यांनी घेतली जलसमाधी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट. पाहिला सण जायकवाडी जो ऊर्जा प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी हजारांच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत. म्हणजे हा प्रश्न फक्त एका गावाचा मर्यादित नाही. हा प्रश्न 2 ते 2.25 लाख लोकांचा हा उपासमारीचा प्रश्न आहे. या प्रकल्प झाल्यामुळं कमीत कमी 35,000 ते 40,000 कुटुंब त्या ठिकाणी बेघर होणार आहे. एका बाजूला सरकार सांगतं की बेरोजगारी कमी झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला जर लाखो लोकांना बेघर करणार असेल ही घटना चुकीची आहे. आजच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. तो वास्तविक पाहता जायकवाडी प्रकल्पावर हा प्रकल्प होणंच चुकीचं आहे. कारण हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये या ठिकाणी हा प्रकल्प येतो. 1986ला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित झालेलं आहे. म्हणजे हे सगळे नियम धाब्यावर ठेवून हा प्रकल्प मंजूर केलेला आहे. माझं तर सरकारला म्हणणं आहे कशासाठी एवढा 8 तास. जर माझे लाखो लोक बेरोजगार होणार असेल तर हे चुकीचं आहे. मी आत्ता कलेक्टर साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा ही सगळी सत्य परिस्थितीची माहिती सरकारला त्या ठिकाणी सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी भाग पाडणार आहे. मी सुद्धा या राज्यातील एक घटक म्हणून मी आता राज्याचे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांना त्या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून या सगळ्या घटनेची माहिती देणार आहे. माहिती देऊनच ती माहिती देऊन राहणार नाही का हा प्रकल्प आता कॅन्सल केला पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं पाहिले, पण छोटे 4 आणि 5 वर्षाचे मुलं जर 8-8 घंटे जर पाण्यात उभा राहून जर आंदोलन करणार असेल तर ही घटना एकदम धक्कादायक घटना आहे. आज आम्ही 7/2/2024 रोजी दुपारी 2 वाजता सर्व पक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि सर्व याच्यावर जायकवाडी जलाशयावर मासेमारी करणारे 22,000 कुटुंब जवळपास आज आम्ही सर्व मच्छीमार बांधवाच्या वतीने, पर्यावरणप्रेमीच्या वतीने सामूहिक जलसमाधी घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो आज आमच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना प्रशासनाकडून आज जी 124 गट नंबरमध्ये पाटबंधारे विभागाने जी जागा दिली होती 15 एकर जागा सबस्टेशन पोल उभारण्याकरिता, ते त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. इथे जायकवाडी जलाशयामध्ये पक्षी अभयारण्य इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं सबस्टेशन पोल उभारण्याकरिता जागा देता येत नाही असं त्यांनी त्यांच्या मंडळाकडे पाठवलेला आहे प्रस्ताव, आणि आम्हाला ती लेखी दिलेली आहे. तसेच जायकवाडी जलाशयावर पक्षी अभयारण्य असल्यामुळं वन विभागाचे अधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी दिलेला आहे का इथं इकोसिस्टीम झोन आणि पक्षी अभयारण्य असल्यामुळं कुठल्याही नवीन ॲक्टिव्हिटीजला परमिशन देता येत नाही. तिसरं, जायकवाडी जलाशयावर जी मॉनिटरिंग कमिटी आहे त्याचे अध्यक्ष माननीय संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब आहेत. त्यांची बदली झाल्यामुळं ॲडिशनल कलेक्टर साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे की येत्या 10 दिवसामध्ये आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगामध्ये असा प्रस्ताव पाठवू शासनाला आणि तुम्हालाही कळू, लेखी देऊ, तुम्हालाही बोलू. आणि जायकवाडी जलाशयामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आणि पक्षी अभयारण्य असल्यामुळं इथं कुठलीच नवीन ॲक्टिव्हिटीज करता येत नाही किंवा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प इथं करता येत नाही असं आम्ही शासनाला पाठवू. 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मीटिंग लावून आम्ही तसं कळवू. त्याच्यावर आमचं पूर्ण जे मच्छीमार संघर्ष समिती आहे व सर्व पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांचं आमचं असं ठरलं का आम्ही हे जो आंदोलन आमचं जे चालू होतं माननीय तहसीलदार साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही हा आंदोलन एक 15 दिवसासाठी आम्ही हा स्थगिती केलेला आहे. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त
निमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील भडकल गेट येथे अभिवादन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षांमध्ये नफरतचे वातावरण पसरवण्याचे काम केले असल्याचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष युसुफ शेख, प्रवक्ते निलेश आंबेवाडीकर यांनी सांगितले। मी सगळ्यात अगोदर माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शहरवासियांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माता रमाई यांना अभिवादन केलेलं आहे। आणि 2024 मध्ये या भाजप सरकार या महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकारला उकळून पाळायचा हे आम्ही निर्धार यावेळी केलेला आहे। त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा। माता रमाईला त्यागमूर्ती म्हणलं जातं। त्यागमूर्ती यासाठी म्हणलं जातं की बाबासाहेबांचा जेव्हा संघर्षाचा काळ होता, त्या संघर्षाच्या काळामध्ये एक सहचरणी म्हणून, एक पत्नी म्हणून माता रमाईने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे त्याग केले। म्हणजे त्यांच्या अपत्यांच्या मृत्यूपासून तर बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाला खारीचा वाटा म्हणून माता रमाई या गौऱ्या थापायच्या, माता रमाई या दुसऱ्यांच्या घरी कामाला जायच्या, जेणेकरून बाबासाहेब हे साहेब झाले पाहिजे या त्याग भावनेतून माता रमाईचं संपूर्ण आयुष्य हे समर्पित आयुष्य असं बाबासाहेबाच्या चळवळीला असं माता रमाईचं आयुष्य हे लाभलेलं आहे। या निमित्त माता रमाई यांचं योगदान हे आपण कधीच विसरू शकत नाही। काँग्रेस पक्षातर्फे पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता एक महत्त्वाची बातमी। आपल्या रोजच्या दैनंदिनीत महत्त्वाचे स्थान असलेल्या पेटीएमवर आता बंदी लावण्यात आली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पेटीएम बंद होणार आहे। त्यामुळे सर्वांनी पेटीएमवरील व्यवहार या महिन्यात थांबवावेत असे म्हटले जात आहे। आपण पेटीएम ॲप उघडले की अशा प्रकारे एक मेसेज येत आहे। हा मेसेज काय आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे। आता रोजच्या दैनंदिनीत महत्त्वाचे स्थान असलेल्या पेटीएमवर बंदी लावण्यात आली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पेटीएम बंद होणार आहे। आरबीआयने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत। 29 फेब्रुवारी नंतर पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही। 11 मार्च नंतर ग्राहक पेटीएमच्या माध्यमातून जोडण्याची प्रक्रिया बंद होईल। ग्राहकांना सध्या पेटीएमच्या माध्यमातून बँकेतून रक्कम काढण्यास फेब्रुवारी महिन्यापर्यंत परवानगी आहे, ती त्यानंतर बंद होणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलू नये। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जायकवाडी धरणावरील तरंगता सौर प्रकल्पाच्या विरोधात 10,000 मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।